खूप खुश झाले ते. पण आपण निदानतरी वर्जन केलं होतं का? म्हणजे हेतू जे होता त्याच्यावर चिकित्सा केली होती का? नाही. तिला आपण तात्पुरता उपशय करून दिला, पण तिला हे जे तुम्हाला सगळं सांगितलं ना ते समजून सांगितलं की अशी अशी ट्रीटमेंट घ्यावी लागेल, त्याचा पिरियडशी संबंध आहे. आणि मग पुढे 5-6 महिने गर्भाशय शोधून देऊन तिला प्रॉपर सगळी गर्भाशयावर जाणारी, रसधातूवर जाणारी ट्रीटमेंट दिली. लोथधान्य त्वचाचा फेस पॅक दिला आणि एक लोशन दिलं. तर त्याने 4-5 महिन्यात मग तिचा पिरियड व्यवस्थित यायला लागला. तिचा त्रास कमी झाला, फ्लो जो कमी जात होता तो पण व्यवस्थित जायला लागला. आणि दर महिन्याला जे तिला पिंपल्स यायचे ना ती एकदमच कमी झाले. मग 1-2 यायचा पिरियडच्या आधी आणि मग हळूहळू करून तिचं ते पण कमी झालं. लग्नापर्यंत ती एकदम क्लिअर आणि एकदम छान झाली. एक मी छान गोष्ट. मग कशाने फायदा झाला? करा. पण रात्री मुलं जागतात 2-3 पर्यंत आणि मग सकाळी 11 पर्यंत झोपतात. काही अर्थ आहे का याला? है ना? अभ्यास तर होतच नाही चांगला, शक्यच नाहीये. आणि तब्येत पण खराब होते. आणि तब्येत खराब होते म्हणून पुन्हा अभ्यास होत नाही. अभ्यास होत नाही म्हणून स्ट्रेस टेन्शन येतं. स्ट्रेस टेन्शन एन्झायटी आली की पुन्हा झोप लागत नाही. चक्रच आहे, आपण त्यात बसतो. आणि मन खराब झालं की रसधातू खराब होतो, है ना? रस खराब झाला की पुन्हा आपल्याला चटकमटक खावं वाटतं. मग पुन्हा आपण भाजीपोळीची इच्छा नाही झाली की आपण पाणीपुरी खातो. पाणीपुरी खाल्ली की पुन्हा रसधातू खराब होतो. चक्र सुरू राहतं असं. सगळ्यात बेसिक काय करायचं? सगळ्यात महत्वाचं एक तर सूर्यास्ताआधी जेवण करणं आणि रात्री 10 ते 2 ची झोप घेणं. एवढं जरी फक्त केलं ना तर आपले 50-60% पेशंट तसेच बरे होतात विदाऊट एनी मेडिसिन. इतका चांगला आणि मस्त याचा इफेक्ट होतो. पण खूप सोपं वाटतं ना, म्हणजे ऐकायला असं भारी नाही वाटत, म्हणून त्याचं महत्व नसतं लोकांना. पण करून बघा तुम्ही, स्वतः 1 महिना अनुभव घेऊन बघा तुम्हाला काय वाटतं आणि मला नक्की फीडबॅक की काय फरक पडला तुमच्या, आहे की नाही? तर ही एक केस झाली. अशा आपण करू शकतो. समजा आता चष्मे आहे ना, मला चष्मे खूपच दिसत आहेत, बाहेरनं जास्त आहे चष्मे, है ना? एकच मुलगा आहे, 2, ठीक आहे. तर इतक्या कमी वेळात चष्मे का लागावं? 40 नंतर ठीक आहे, तुम्हाला ते प्रेसबायोडिया वगैरे झालं, आता का लागतंय? स्क्रीन टाइम खूप वाढलाय, रात्री जागरण वाढलंय आणि पोट साफ होत नाही. म्हणजे मॅक्सिमम मुला मुलींना तुमच्या याच्या पोटाचा प्रॉब्लेम आहे बरं का. आणि पोट साफ नाही झालं ना ते दृष्टीचं वध करतं बरं का, असं आलेलं आहे आपल्या आयुर्वेदात. म्हणून पोटाचे त्रास ज्यांना असतात ना त्यांना चष्मे लवकर लागतात. आणि आयुर्वेदानुसार डोळ्याचे जे टिश्यूज असतात ना ते ग्रहणीमध्ये बनत असतात. जे ग्रहणीमध्ये पित्तधरा कला असते, जिथे पित्तधरा कला असते तिथेच मज्जाधरा कला असते आणि डोळे हे मज्जेचे असतात, है ना? म्हणून डोळ्याचे टिश्यूज हे ग्रहणीत बनतात. म्हणून चष्मा जर सोडवायचा असेल किंवा डोळ्यासंबंधी कुठलाही पेशंट आपल्याकडे आला तर आपल्याला ट्रीटमेंट ग्रहणीची करावी.